आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। राज्याची धाकटी पंढरी श्री क्षेत्र नारायणगडावरती आज मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि गडाचे महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते महापूजा पार पडली। माझ्यासोबत बोलण्यासाठी स्वतः पाटील आहेत। दादा काय सांगाल, आज स्वतः तुमच्या हस्ते दुसऱ्यांदा पूजा पार पडली, तुम्हाला पूजेचा मान मिळालेला आहे। बाबाजीच्या साक्षीनं आज महापूजाचा पूजा करण्याचा योग आला। मान म्हणता येणार नाही, देवाच्या चरणी आम्ही भक्त, एक शिष्य म्हणून प्रत्येक वेळेस गडाच्या आम्ही शिष्य या महाराष्ट्रातले, या बीड जिल्ह्यातले आणि गडाच्या पायथ्याचे गावो ना गावो या गडाचे निश्चिम भक्त आहेत सगळे। त्यामुळे तसा मी एक भक्त आहे। आज मात्र पूजा केली। खूप शेतकऱ्यांना सुखाचे दिवस यावत हे नगद नारायणाच्या चरणी मात्र मागणं घातलं। आज पंढरपुरामध्ये राज्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा होती, इकडे तुमच्या हस्ते होती। धाकटे पंढरी म्हणून गडाला ओळखलं जाते। काय तुम्ही आज प्रार्थना केली आहे देवाकडे आणि पांडुरंगाकडे? या त्याचबरोबर जे आरक्षणाचा विषय आहे, 29 तारखेला तुम्ही मुंबईमध्ये आंदोलन करतायत, काय संदर्भात काय साकडं घातली? नाही, राजकारणाचा विषय, आरक्षणाचा विषय इथं घेणार नाही गडाच्या खाली गेल्यावर। पण इथं एकच मागणं केलं माझ्या नगद नारायणाच्या चरणी की या राज्यातला शेतकरी जनता सुखी होऊ द्या, हे साकडं मात्र 100% घातले। आणि जनता, नगद नारायण जनता सुखी नक्की करतील। आरक्षणासंदर्भात काही साकडं घातलं नाही का देवाकडे? घातलं पण प्रत्येक वेळेस घालतो, पण समोरच्या तसे लागतील, त्यामुळे तो विषय इथं नको। माझ्यासोबत बोलण्यासाठी स्वतः बाबा देखील आहेत। बाबा काय सांगाल, आज पूजा झालेली आहे, काय पहिली प्रतिक्रिया असणार तुमची? श्री क्षेत्र संस्थान नारायणगड, महाराष्ट्रातील धाकटी पंढरी या ठिकाणी परंपरेने चालत आलेला हा सुयोग आणि आमचे परमार्थप्रेमी माननीय जरांगे पाटीलसुद्धा या पूजेसाठी हजर आहेत। आणि नगद नारायणाला आमचा एक साकडा आहे की सर्व महाराष्ट्रातील नाही, राज्यातील सर्व शेतकरी बंधू असेल, आबाल वृद्ध स्त्री पुरुष यांना सुख शांती समाधान प्राप्त हो, हे नगद नारायणाकडे साकडं आहे। नक्कीच स्वतः मनोजदादा जरांगे पाटील आणि गडाचे महंत शिवाजी महाराजांनी पूजा केलेली आहे आणि राज्यातील शेतकरी सुखी व्हावा असं साकडं दोन्ही आज महंत आणि त्याचबरोबर दादांनी घातलेलं आहे। साम टीव्हीसाठी योगेश काशीद, नारायणगड, बीड। वयस्नानं समर्पयामि शर्करा स्नानं समर्पयामि नमः देवावरती गंधाक्षर पुष्पं समर्पयामि, गंधाक्षर पुष्पं समर्पयामि, पुष्पांजलिं समर्पयामि, नमस्कारं करोमि, अभिषेक धारां तु धारयेत्। अलीकडच्या कोपऱ्यावर हात लावून तरी चालते, अलीकडे हात टाकत नाही। अभिषेकांचे हरि ओम नमस्ते गणपते, हरि ओम नमस्ते पुत्रमन्योतोपै भवे नमः, बाहुभ्यामुतते नमः, जाते रुद्र शिवा तनुर्घोरा पापकाशने, तया नस्तन्वा शन्तमया गिरिशन्ता विचाकशे जामि कुङ्गिरिशन्तास्ति विवर्तवे, शिवाङ्गिरतां कुर्मा इत्निंसे पुरुखं जगदस्ते नपच्च सात्पति साक्षावदामसे, जाथानः सर्वमित् जगदेक्षमग्निं सुमतिरे कृष्णावेण्या, उत्तरे तीरे शालिवांशके बौद्ध अवतारे नाम क्षेत्रे नाम रामाश्रमे अस्मिन् वर्तमाने प्रभव विभवादि षष्टि संवत्सराणां मध्ये विश्वावसुनां संवत्सरे उत्तरायणे गतिरेके वर्षा ऋतु मासोत्तमे मासे आषाढ मासे शुक्ले पक्षे एकादश्यां पुण्यतो वासराः वासरस्तु तावत आवासरे आद्य दिवस नक्षत्रंच विशाखा दिवस नक्षत्रे तुलास्ते वर्तमाने चंद्रे मिथुनस्ते सूर्ये मिथुनस्ते देवराज गुरुः शेषे शुक्रेषु यथा यथा राशिस्थानां स्थितेषु सत्सु एवं मन विशेषण विशिष्टायां शुभ पुण्य प्राप्त्यर्थं समस्त भक्तजनानां कल्याणार्थं रुक्मिणी पांडुरंग देवता कृपाशीर्वाद प्राप्त्यर्थं आषाढ एकादशी पर्वणी
निमित्तेन महापूजा पूजनंच करिष्ये चुडून जातं भूतम आदो गणपती स्मरणंच करिष्ये वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्यसुदा महागणपते मा प्रार्थना पूर्वक नमस्कारं करोमि ततो कर्मभूमि पूजनं पृथ्वी त्वया धृता लोका देवी त्वं सागरा सर्वे सप्तद्वीपा वसुंधरा ऋग्वेदो यजुर्वेदो सामवेदो तवर्ण अंगैस्थिता सर्वे कलशांबु समाश्रिता अत्र गायत्री सावित्री शांति पुष्टिकृत आयान्तो देव पूजार्थं धृतक्षयकारकः गंगे यमुने च गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलते धृतक्षयकारक हात काढून घ्या चमच्याभर पाणी घाला कलशावरती वरुणाय नमः पाद्यं समर्पयामि वरुणाय नमः चंदनम समर्पयामि बोट बुडून घ्या 5 ठिकाणी गंध लावा तांब्याला चंदनम समर्पयामि श्रीखंडम चंदनम दिव्यम गंधाढ्यं सुनम विलेपनम सुरश्रेष्ठ चंदनम प्रतिगृह्यताम पूर्वे ऋग्वेदाय नमः दक्षिणे यजुर्वेदाय नमः पश्चिमे सामवेदाय नमः सुशांतिर्भवत्मसि सहस्रधारम देवस्त्वा सविता पुनः बसो पवित्रेण शतधारेण सुक्वा कामदुक्षा चंदनं समर्पयामि चंदनं समर्पयामि समर्पयामि नानाः परिमद्रव्यं समर्पयामि ऋतुकालोद्भव पुष्पं समर्पयामि रुक्मिणी देवताभ्यो नमः सौभाग्यद्रव्यं समर्पयामि सर्वे हरिद्रारञ्जिता देवी सौभाग्यं अतस्त्वां पूजयिष्यामि मतशान्तिं प्रयच्छ मे ऋतुकालोद्भव पुष्पं समर्पयामि माल्यादिनि सुगन्धिनि मालत्यान्दिनि वैप्रभो। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।